आघाडीसाठी अक्षय आणि त्याच्या सोबत देतात सचिन. गेम इज ऑन. पहिला बॉल समोर ड्राइव्ह केलाय. ओव्हर द बॉलर रेड रनआउटचा चान्स. डायरेक्ट इट कुड बी डेंजरस. फलंदाज फ्रेम मध्ये नव्हते. बॉल आता मागे चाललाय. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात पहिल्याच बॉलवर 1+4 येत आहेत. या 5 धावा. इट्स अ फायफर. हा पंजा सुरू होता मात्र बॅकअप नव्हतं. मिडॉनच्या फिल्डरनं थ्रो दिला जरूर. 5 धाबे सहित मात्र डाव सुरू झालेला आहे. एखाद्या स्पर्धेत फार रेअरली असं तुम्हाला पाहायला मिळतंय, पण आजच्या निर्णायक तिसऱ्या दिवसातील पहिल्याच सामन्यात तो प्रकार घडलेला आहे. वेलकम बॅक. इन क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या वतीनं स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. जे ऑनलाईन व्ह्युअर्स सध्या आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे. जनमान पाडगाव आणि त्यांच्या विरोधात जर्मन आगाशी या दोन टीमच्या दरम्यान सामना. शंभू गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर एक सिंगल आणि ओव्हर थ्रोच्या 4. टोटल 5 धावा धावफलकावर अंकित झालेल्या आहेत. पंचतारांकित 5 धाब्यांना आजच्या निर्णायक तिसऱ्या रजेची सुरुवात झालेली आहे. ऑफिशियल ऑपरेटरच्या भूमिकेत आमचे अत्यंत जवळचे निकटवर्ती आहे सँडी घायाळ सर आपल्यासोबत जॉईंट आहेत. यावेळेला बॅटची कडा बॉल वेत बॅकवर्ड पॉइंटला. झेलची संधी ती गमावली. रनआउटचा चान्स. थ्रो देखील नौसरा करेनला आला नाही. साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र सध्या त्याचा विरोधाभास या मॅचमध्ये आपण बघत आहोत. कालच्या रजनीत आठवतंय एकाच षटकात वैभव भोईरला 3 जीवदानं दिले जनमान कान्होलबीला आणि तदनंतर त्याची तलपलेली बॅटिंग या स्पर्धेतनं काढता पाय घ्यावा लागला ललित. टीम जनमान कान्होलबीला. सचिनला मिळते जीवनदान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद त्याला प्रदान होतोय. एक सिंगल आणि सिंगल सहित धावा बनलेल्या आहेत त्या 6. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न विथ द अँगल. हलकासा आउटस्विंग होतोय बॉल. टप्पा पडल्याबरोबर लेफ्टी बॅटरसाठी थोडी हरकत करत निघालाय. थेट यष्टी रक्षक मयूर शेळके अर्थातच सोन्यांच्या हातात आणि डॉट बॉल सध्या होते. छोटेखानी कमबॅक होते. छोटेखानी वापसी ती गोलंदाज शंभूची. टीमची धावसंख्या सध्या स्थिर आहे. 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला पायावर आदळलाय बॉल. अपील पण पंचांची तटस्थ भूमिका. स्पष्ट नकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क साधता आला नाही. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता टाकलाय तो शंभूनं. टीमची टोटल सध्या स्थिर आहे. 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. अक्षय दमन हे पोटेन्शियल या प्लेअरकडे, पण सध्याच्या घडीला धावांसाठी त्याचा स्ट्रगल सुरू आहे. स्टील टू गो. फुल टॉस बॉल समोर सेट बॅटनं लॉफ्ट केलाय. मिडॉनला फिल्डर आता उपस्थित. झेलची संधी. अनिशचं चांगलं जजमेंट. झेल संपादित होतोय. अखेर अक्षय दमानेचा संघर्ष आता संपलाय. फलंदाज बाद. 6ला पहिला धक्का टीम जनमान पाडगावला. होत आहे. टाइम काउंटर सुरू आहे. बरोबर आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीला 7:35 आपण शुभारंभ केलेला आहे. जबरदस्त कमबॅक होत आहे. वापसी या मॅच मध्ये आता होती आणि सध्याच्या घडीला टीमची टोटल धावफलकावरती 6 असताना पहिला धक्का टीम जनमान पाडगावला लागलाय. काढली पहिली विकेट ती गोलंदाज शंभूनं. नवीन बॅटर मयूर मार्के. डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईट बॉल. डाव्या स्टिकच्या फार बाहेर आहे. तेच सांगतात पंच आशिष विश्वकर्मा सर. मिळेल ते अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 7. 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या धावफलकावर. स्टील 1 टू गो. गोलंदाजीसाठी शंभू तयार. बॅकफुटवर गेले. कट केल्या बॉल बॅकवर्ड पॉइंटला. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेत. मिळेल ते एकच धाव आणि सिंगल सहित नो बॉलचा सिग्नल आलेला आहे. इट इज नो +1. सो या मिळतील अतिरिक्त 2 धावा. ओव्हरस्टेप झाले तेच पटून देतात पंच आशिष विश्वकर्मा सर. अंपायरिंगचं देखील एक चांगला स्टँडर्ड या स्पर्धेत
मागच्या 2 रणजीमध्ये आपण पाहिलं आणि आजच्या पहिल्या सामन्यात देखील पंचांच्या वतीने ती पारदर्शकता आपण बघत आहोत. +1 अतिरिक्त 2 धावा स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्या एकूण अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बनली आहे ती फलंदाज सचिन धुमालला. स्टील 1 टू गो. फ्रीट बॉल. फ्रीट बॉल ऑन साइडला खेचला. कावफेचा फिल्डर उपस्थित झाला. बॅकअप येते. झेल तर संपादित झाला होता. मात्र फ्रीट बॉल अधिकचं नुकसान नसेल. टीम जनमान पाटगावचं सिंगल न झाले ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 10 एका विकेटच्या मोबदल्यात. लागेल. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेले आहेत. संघखंडदार मयूर शेळके. वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. 4 षटकं 20 मिनिटात आणि तदनंतर देखील 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटात टाकणं बंधनकारक आहे. अनिश गोलंदाजीसाठी दाखल होत आहे. षटक मार्गस्थ होत आहे. दुसरं सेकंड पॉप प्ले. डीपमध्ये सध्या 3 फिल्डर समोर लॉंग ऑफ. ऑन साईडला मिड विकेट. त्याचबरोबर समोर लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे. चला वेळ जास्त जातो. आगाशीकर 6 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेली आहेत. वेलकम. ऑफिशियल अंपायर प्रदीप सरांचं शुभागमन होतंय. त्यांचे सरसे स्वागत आहे. बॉल तयार होतोय अनिश. पहिला बॉल टॅप केलाय. मात्र त्या ठिकाणी फलंदाजानं आपल्या विकेटचं संरक्षण केलेलं आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. हे स्किल प्रत्येक फलंदाजाकडे नसतं. जेव्हा तुम्ही कट करण्याचा प्रयत्न करत असता, बॉलची कडा घेत बॉल एक्स्टनच्या दिशेनं जात असतो, विथ द बॅट तुम्ही तुमचा डिफेन्स करू शकता आणि सध्या ते स्किल पाहायला मिळतंय सचिन धुमालकडून. ॲज अ बॉलर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जितक्या सहजतेनं पाहता, पण ॲज अ बॅटर या सर्व गोष्टींची गांभीर्यता देखील तुम्ही क्रिकेटमध्ये राखणं गरजेचं असतं. पहिला बॉल डॉट. धावा स्थिर. स्कोर आपण बघत आहोत 10. फुल टॉस आणि फुल टॉसवर फुल टोल वसूल केलाय. पॉवर पाकिट. आजच्या तिसऱ्या रजनीतील हा पहिला दमदार सचिन धुमालचा पलटवार षटकार. सँडी बॅट घेऊन जा. षटकारासहित सध्या स्कोरबोर्डवर धावा बनलेल्या आहेत. त्या 16 रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. थोडे स्किड झाले बॉलर अनिश. फुलटॉस आणि फुलटॉसवर आजच्या रजनीतील पहिला मॅक्सिमम आलेला आहे. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये होतं टॉस. बोथ टीम कॅप्टन बी गेटिंग रेडी फॉर टॉस. नो मोर डिले फॉर टॉस बिकॉज टाइम इज व्हेरी व्हॅल्युएबल फॉर अस. आजच्या तिसऱ्या रजनीत बरोबर जे नियम मागच्या 2 रजनीत आपण लागू केलेले आहेत, ते सर्व नियम आज देखील आपण वापरात आणणार आहोत. बॅटची कडा फ्लाय झाल्या. बॉल विकेट किपर आणि फ्लॅश स्लिपच्या बाजूनं लॉंग स्टॉपला येतोय. हा लकी 4 चौकार सचिन धुमालच्या बॅटमधून. टीमची टोटल धावफलकावर एकूण अंकित झाली ती 20 ऑन बोर्ड. गुड्डू बॉयज प्रतिष्ठान मुरबाडचं संगीत सध्या तुम्ही ऐकलत. सागर कापडी अँड टीमचा त्यावेळी एमपीएल मध्ये भलताच जरारा होता. डाऊन द लेग स्टिक वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळेल आणि एक्स्ट्रा धाव्यासहित सध्या संघ सरकलाय पुढे. टीम जनमान पाटगाव. स्कोरबोर्डवर टीमची टोटल आहे. एका विकेटच्या मोबदल्यात रन्स पाहायला मिळतात 21-21. 5 बॉल 12चा सामना सचिनच्या बॅटमधून योगदान येते आणि त्या सोबतीनं मयूरचं एका धाब्याचं योगदान. ड्राईव्ह केला समोर. गॅप मोठा आहे. फिल्डर पोहोचतील का प्रश्न उपस्थित झालाय. गुड फिल्डिंग.
एकच धाव सिंगल धाबेसहित धावा बनत आहेत त्या स्कोर बोर्डवर सध्या 22-22. उद्योजक तथा समाजसेवक जयदादा दस यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट आलेलं आहे. JD11 चे नामवंत पॅकर जे सध्या आपल्यासोबत जॉईन झाले त्यांचंही स्वागत आहे. यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल थ्रू द कव्हर्स. इनफिल्डचा फिल्डर पोहोचलाय, प्रयत्न सुरू होता पण कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात स्ट्रायकर एंडला विकेट धोक्यात आहे. नेव्हर टेक रन ऑन मिसफिल्ड असं म्हटलं जातं आणि सध्या त्याचा विरोधाभास मैदानामध्ये घडतोय. धाव घेण्याचा नाग प्रयत्न झेल सुटला होता. मयूर बाद होत आहेत. धावचीच्या स्वरूपात आर्किनिक सफलता. टीम जन्मान आगाशीला. फलंदाज धावबाद. मयूर बॅक टू द पवेलियन. सुटला होता. आय थिंक धाव घेण्याची आवश्यकताच नव्हती, मात्र कॉलिंग खराब झालं. क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा जेव्हा तुम्हाला जीवनदान मिळत नसतं त्याचा फायदा घेणं गरजेचं असतं. दुसरी धाव घेण्याचा मोह प्रयत्न तो मात्र रंगला टळला. मयूर धाबा दोन माघारी परत आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर तुषार अर्थातच दादू दाखल झालेले आहेत. चला वेळ जास्त जातोय. आतापर्यंत 9 मिनिटं वापरात आणली आहेत टीम आगाशी. थोडं फास्ट खेळावं लागेल. यावलेला समोर ऑन दी अप. वाट अ शॉट. आक्रमण केलंय. लॉंग ऑनचा फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. निघालाय बॉल. हवाई यात्रेकरता. इट्स अ टॉवरिंग इट. तुषार डोंगरेच्या बॅटमधून पहिला दमदार षटकार. आपण बघत आहोत 29-29. पहिलं षटक 10 धावा देत एक विकेट शंभूनं कॅरी केली होती. दुसऱ्या षटकात दनिश थोडे मागणे राहिले. आक्रमण त्यांचा विरोधात झालं. 19 धावा देत एक सांघिक सफलता या षटकात आलेले. टोटल आपण पाहतायत 2 षटकांत 29. 14.50 धाव्याची धावगती सध्या 2 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करत असताना संघ जन्मान पाटगाव सेकंड स्पेलमध्ये आता संघ कर्णधारानं शंभूला इन्व्हाइट केलेलं आहे. यश गवळी यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलं जन्मान पाटगावला. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. आज स्क्वॉडमध्ये काही कारणास्तव उपस्थित झाले नाही. फुल टॉस डाऊन द लेग स्टिक. वाईट बॉलचा सिग्नल मिळेल ते अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावे सभेत सध्या स्कोर आपण बघत आहोत 30-30 ऑन बोर्ड. वाईट बॉलनं सुरुवात झालेली आहे. आपराकर हुक करण्याचा प्रयत्न. टॉपेज बॉल हवेत पण विकेट किपर पोहोचू शकला नाही. चान्स क्रिएट करतायत गोलंदाज पण त्या चान्स तुम्हाला ग्रॅप कराव्या लागतील. कठीण मुवमेंटला अशा झेल देखील अनेक वेळा आपण कॅरी होताना पाहिलेले आहेत. मात्र विकेट किपरचा प्रयत्न थोडा अपुरा राहिला. एक सिंगल आणि सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 31. कालचा पहिला सामना देखील हाय स्कोरिंग होता आणि आज देखील आतापर्यंत पाहिलं तर अगदी चांगल्या वेगाने चांगल्या गतीने धावफलकाला आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बॅटिंग करणारा जन्मान पाटगावकडून सुरू आहे. बॅटची कडा फ्लाय झाला. बॉल विकेट किपरनं पुन्हा एकदा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस यापूर्वी चर्चा झाली अजित सर. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पकडो कॅच जितो मॅच. छोडो कॅच हारो मॅच. आणि सध्या गोलंदाज करेल तर काय करेल हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
जशी एका होडीला नावाड्याची साथ हवी असते, वादकाला गायकाची साथ हवी असते, कॉमेंटेटरला डीजेची साथ हवी असते, स्कोररला लाईव्ह टीमची साथ हवी असते, तशी फिल्डरला देखील ती कामगिरी करावी लागते, गोलंदाजाला सोबत द्यावी लागते. ड्राईव्ह केला सॉफ्टरनं, लॉंग ऑफला फिल्डर दूर, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, चान्स बनलाय आणि फलंदाज बाद, ओयूटी, इट्स आउट. क्रिकेटमध्ये गरजेचा आहे संवाद आणि संवाद मधून बाजूला सरलाय. दोन फलंदाजांच्या दरम्यान झालाय वाद आणि त्या ठिकाणी मयूर मार्के धाबा दोन परतल्यानंतर आता सचिन धुमाळ देखील होतोय धाबाद. आणखीन एक विकेट. तर नौसरा करेंडला दाखल होत आहेत कल्पेश मार्के उजव्या तासा. आणखीन एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. 32ला 3 विकेट आतापर्यंत गमावलेली टीम जनमान पाडगावनं. गरज असताना धावा घेण्याचा प्रयत्न आणि तो अंगलट आलेला आहे. यापूर्वी मयूर मार्के चुकीच्या कॉलिंगची शिकार झाले. आता सचिन धुमाल देखील बाद झालेले आहे. त्याच कारणासह थोडी चिंता आता वाढली, थोडं टेन्शन वाढलंय ते बॅटिंग करणाऱ्या टीम जनमान पाडगावचं. ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत गणेश कापडी सर आपल्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांच्या सुवाच्य स्वर्ण हस्ताक्षराने हे धावफलक सजवलं जातं. मॅन विथ द गोल्डन फिंगर आज तिसऱ्या रजनीत आपल्यासोबत जॉईंट आहे, त्यांचंही स्वागत आहे. कळब खांडेगावचं क्रिकेट अगदी कमी वयात त्यानं संबंध तालुकाभरात पोहोचवलं आणि गणेश कापडी नावाचा एक वेगळा फॅनबेस नेहमीच तुम्हाला टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरती पाहायला मिळालं आहे. ॲज ऑफिशियल स्कोरर त्यांचं पुनश्च एकदा स्वागत. चॉकलेट बॉय म्हणून संबंध परिसरात त्यांची ख्याती आहे आणि सोशल मीडियावर नेहमीच फार मोठी फॅन फॉलोईंग त्यांची आपण पाहिलेली आहे. विकेट आणखीन एक आली आहे, मैदान सोडावं लागलंय तुषारला आणि त्या ठिकाणी बाद होत तुषार माघारी परतलाय. आणखीन एका फलंदाजाला सोडावं लागतंय मैदान, फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी रोशन दमाने दाखल होत आहेत उजव्या हाताचा. आणखीन एक प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू. तुषार देखील बाद झालेले आहेत. आता डाव थोडासा संकटामध्ये सापडला टीम जनमान पाडगावचा. मात्र बिकट परिस्थितीत देखील संयम, टेम्परामेंट जो महत्वाचा असेल आणि चांगल्या संयमानं आता मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल. त्या ठिकाणी स्ट्रायकर रेंडला बॅटर रोशनला कल्पेश त्याची सोबत देतोय. यावेळेला पायावर आदळलाय बॉल, अपील अँड गॉन, इट इज आउट, क्लिअर प्लंप. LBW लेग बिफोर विकेटचे शिकार. रोशन पायचीच्या स्वरूपात बाद. आणखीन एक विकेटचं पतन. वेगानं येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं जसा पत्त्याचा बंगल्याचा डाव कोसलावा तसा सध्या फलंदाजी करणाऱ्या जनमान पाडगावच्या फलंदाजीचा क्रम कोसळतोय. आणखीन एक फलंदाज बाद, रोशन माघारी. साठी दाखल होत आहेत वैभव. आता सध्याच्या घडीला या मॅच मध्ये फ्रंट स्वीपर आपण बघत आहोत. गोलंदाजी करणाऱ्या जन्मा नागाशीला चांगला पलटवार या षटकात केलाय तो शंभू नावानं हॅट्रिक. यावेळेला बॉल हवेत, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय, सेकंड साठी चान्स घेतलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटून द विकेट. 2 धावे सहित सध्या एकूण स्कोरबोर्डवर टोटल आपल्याला पाहायला मिळते 34. 34 धावा सध्या धावफलकावर. 3 षटकांची झाले सांगता 11.33 धाब्याची धावगती. चला बरोबर 15 मिनिटात 3 षटकं टाकलेली आहेत. वेळ न घेता आता 4थ्या षटकासाठी सज्ज व्हावं लागेल टीम जन्मा नागाशी. नेक्स्ट मॅच टॉस आपण करतोय इनिंग ब्रेकच्या दरम्यान आणि दोन्ही टीम कॅप्टनला शार्प हा पहिला अलर्ट कॉल आहे.
इनिंग ब्रेकमध्ये आपली उपस्थिती गरजेची आहे. जय बजरंग मास बी, मेजर विनोद अँड टीम आणि त्याचबरोबर भालुक बी. चला दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा स्पर्धेचा नियम. जर इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीम आल्या नाही तर सामना 4 षटकांचा. ही सूचना आम्ही आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा वेळेच्या बाबतीत कुठल्या टीमचं गत्यंतर या स्पर्धेमध्ये केलं जाणार नाही. सागर कापडी सर, कालचा चहा अविस्मरणीय चव होती, अगदी जिभेवरती रेंगाळणारी चव होती. आज देखील जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक 3 संपलेले आहेत. चला वेळ घ्या, हरकत नाही सोन्या. मात्र जेव्हा एक एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल तेव्हा मात्र कुठल्याही पद्धतीचं तुमचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. गोलंदाजीसाठी रोहन दाखल होत आहेत. आज जन्मा नागाच्या देखील जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सोनू पवार स्क्वॉडमध्ये उपस्थित नाही आहे. सोनू म्हटला की या टीमच्या 2 ओव्हर नेहमी सेफ असतात, ओपनिंगसाठी तो येत असतो. आणि यश गवली देखील आज काही कारणास्तव जनमान पाडगावमध्ये जॉईन नाहीत. पण दोन्ही प्लेयर सध्या ऑनलाईन आपापल्या टीमला सपोर्ट करत आहेत. सामना ते पाहत आहेत. या मॅचवरती मात्र भरपूर साऱ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून लागलेलं आहे. आजच्या तिसऱ्या रजनीतील पहिला सामना, महत्त्वाची लढत दोन्ही टीम करता. पहिला बॉल चांगल्या वेगात टाकलाय, समोर ड्राईव्ह केला, सेमी हेलिकॉप्टर, एक सिंगल कंप्लीट. लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफला आलाय, तोपर्यंत बॅकअप येईल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगला तालमेल दोनही फलंदाजांच्या दरम्यान. गुड कॉलिंग अँड ऑल्सो गुड कॉर्डिनेशन. 2 धाब्याच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल धावफलकावरती सरकली पुढे 36-36. पहिल्या डावाचे अजूनही बॉल बाकी आहेत 11. पैसे किती धावसंख्येपर्यंत मजर मारेल संघ पाडगाव. यावलेला डाऊन द लेग स्टिक, वाईट बॉल, दिशा मात्र खराब आहे ते सांगतात पंच. आशिष विश्वकर्मा एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 37-37. बॉल होतोय यार, शॉर्ट ऑफ लेंथ, हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत बॉल जागेवरच घरंगळत राहिला. रनआउटचा चान्स बनला होता नॉस्ट्राकर एंडला, पण बॅकअप नव्हतं. त्याच कारणास्तव मयूर शेळके अर्थातच सोन्यानं थ्रो दिला नाही. काल संबंध रजनी खरं तर तो या क्रीडानगरीवरती उपस्थित होता. त्यानं या मैदानावरच्या भौगोलिक स्थितीचा चांगला अभ्यास केलेला आहे आणि गोलंदाजांना तो या मॅचमध्ये सध्या गाईड करत असताना ॲज अ कॅप्टन, ॲज अ विकेट किपर. डॉट बॉल नव्हतं, छोटेखानी कमबॅक. टीमची टोटल सध्या स्थिर आहे 37-37. यावेळेला बॉलर स्लिप झालाय, थोडी स्किटी विकेट आहे, कॉन्क्रीट विकेट. तुमच्या शूजमध्ये प्रॉपर ग्रीप देखील असणं गरजेचं आहे. स्लिपरी विकेट आणि त्याच कारणास्तव सध्या थोडा त्रास जाणवला गोलंदाज रोहनला, पण पुन्हा एकदा तो रेडी होतोय. ही इज ओके, ही इज फाईन. चला वेळ जास्त जातोय सोन्या. प्रत्येक बॉलवरती तुम्ही गोलंदाजाला कानमंत्र देण्यासाठी टाइम वेस्ट कराल तर कसं जमेल. 4 षटकं 20 मिनिटात आणि 5 षटकं 25 मिनिटात टाकणं गरजेचंच आहे. एक बॉल जरी बाकी असला, 25 मिनिटं झाली तरी देखील त्या एक बॉलसाठी तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. एक धाव बनली आहे मिसफिल्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. आउटफील्डमधून सध्या थ्रो थोडा खराब आला, त्याचा फायदा दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. सिंगल डबल्सने देखील 50 पार आकडा गाठला जाऊ शकतो. हे चांगलं ठाऊक आहे टीम जनमान पाडगावच्या फलंदाजांना. त्याच कारणास्तव चौकार षटकार एकीकडे तुम्ही पाहतायत थोडे येणं दुसरं झालंय, मात्र सिंगल डबलनं धावफलकाला गती आणि चालना दोन्ही फलंदाज देत आहेत. यावलेला टॉपेज बॉल हवेत, मात्र क्षेत्र खाली आहे. मिडॉनच्या दरम्यान बॅकअपसाठी कोणीही खेळाडू उपस्थित नव्हता. गोलंदाजाला येता आलं नाही. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन थोडा दूर होता. इनफिल्डमध्ये मिड विकेट जरूर होता, पण त्याच्या आवाक्याबाहेर हा बॉल सेफली लँडिंग होतोय, ग्राउंडिंग होतोय. तोपर्यंत मिळत आहेत त्या आणखीन 2 धावा. या षटकातली तिसरी डबल कंप्लीट झालेली आहे. तिसरी दुहेरी धाव आता पूर्ण झालेली आहे. धावांसाठी धावांसाठी सध्या पराकोटीचा संघर्ष मॅचमध्ये करतीये टीम जनमान पाडगाव.
फुल टॉस. विकेट किपर बीट झाले. धाव हवी आहे. एक धाव मात्र मिळेल. बीमर +1. येस इंडिज विथ हेल्प ऑफ बाईज. बीमर +1 विथ हेल्प ऑफ बाईज. अशाही अतिरिक्त 2 धावा सध्या येतात. कशाय का येऊनात परंतु धावा येणं आता नितांत गरजेचं बनलेलं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम जनमान पाडगाव करता. स्कोरमध्ये सध्या एक्स्ट्रा 2 धावेसहित वाढ. धावफलक पोहोचले ते 43. 43 धावा. स्टील 2 to go. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी बनली आहे ते आता वैभवला. वैभव यांना देखील आता फ्रीट बॉलवर आक्रमण करावं लागेल. हल्ला चढवावा लागेल. तर एकीकडे कमबॅक अपेक्षित आहे गोलंदाज रोहनकडून. टीम जन्मान आगाशीला. फ्रीट बॉल. यावेळेला यॉर्कर टाकलाय. अगदी समोर निघालाय. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं रनआउटचा चान्स. आता रेस लागली ती विकेट किपर आणि फलंदाजाच्या दरम्यान. पण अखेरीस आता विकेट किपर भारी पडलाय. फलंदाज बाद. माघारी परततोय वैभव आणि लागलाय मैदानावरती. सध्या आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम जनमान पाडगावला. फलंदाज बाद. स्कोर बोर्डवर सध्या टोटल आपण बघत आहोत ती 43 धावा. 5वा फलंदाज आता माघारी परतलाय आणि तदनंतर 6व्या फलंदाज नुकताच वैभवला माघारी यावं लागले. कल्पेशकडे स्ट्राईक आहे. स्टील 1 to go. नॉन स्ट्रायकरला नवीन बॅटर अभय. फुलटॉस बॉल. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. गॅपमध्ये चाललाय बॉल. 2 फिल्डरच्या दरम्यान गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. मॅरिटवर खेळतायत. क्लास दर्जा गुणवत्ता आणि या स्ट्रोकवरती छाप सोडली आहे ती बॅटर कल्पेश मार्केनं. त्याच्या बॅटमधून आलाय हा संस्मरणीय सुसंस्कृत कव्हर ड्राईव्हचा बेशकिमती फटका. चौकार. कमिटी बॉल मैदानामध्ये पाठवा. या चौकारासहित सध्या टीमची टोटल धावफलकावर आफ्टर एंड ऑफ 4th ओव्हर 4 षटकांची अंती एकूण अंकित झाले ती 47-47. चला बॉल द्या मैदानात लगेचच. चला मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. मॅच बॉलनं सामना आपण कंटिन्यू करतोय. चार षटकाच्या अंती 47 धावा धावफलकावर बनलेला आहे. चला इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. कंपल्सरी टॉस इनिंग ब्रेकमध्ये आपण करतोय. टीम्स जर उपस्थित नसेल तर सामना 4 षटकांचा आणि जर चालू सामना संपून 10 मिनिटं जास्त वेळ झाला तर सामना 3 षटकांचा. ही देखील सूचना आताच आलेली आहे. सो लक्ष असू द्या सहभागी टीम्स. आपली वेळेवरती उपस्थिती गरजेची आहे. आज कुठल्या परिस्थितीत 2 वाजेपर्यंत आम्हाला आवर्त घ्यायचं आहे. 47 धावा धावफलकावर बनलेले आहेत. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हरमध्ये देवेंद्र अर्थातच देव दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत अभयला. नॉन स्ट्रायकर एंडला त्याची सोबत देतोय कल्पेश. लास्ट ओव्हर 47 धावा 4 षटकात बनलेल्या आहेत. बॉल तयार देवेंद्र. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित. थोडी मिसफिल्ड. एक धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे आता पाहायचंय. मात्र 2 धावा ओव्हर थ्रो. आता तिसरी धाव बनेल सिटीज आणि 3 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. 3 धाबेसोबत अभय यांचं व्यक्तिगत खातं या सामन्यात खुलं होत आहे आणि धावसंख्या धावफलकावर या 3 धाबे एकूण अंकित झाली ती 50 अप. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना बॅटिंग करणारा संघ अर्थातच जनमान पाडगाव. पहिल्या डावाचे बॉल बाकी आहेत अजूनही 5.
स्ट्रायकर एंडला कल्पेश, त्यांच्याकडे क्षमता आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. फिल्डर उपस्थित झालेत. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न अभय करत होते, मात्र थ्रो नॉस्ट्राकर एंडला ॲक्युरेट आलेला आहे. त्याच कारणास्तव सेकंड रनसाठी चान्सच नव्हती. एकच धाव, सिंगलना धावसंख्या एकूण अंकित झाले ते 51. 51 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विकेट या सामन्यात आतापर्यंत 6 गमावलेले आहेत, मात्र विकेट आता मॅटर करणार नाहीत, कारण पहिल्या डावाचे 4च बॉल शिल्लक आहेत. शॉर्ट बॉल, पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग जुळलं नाही. मिड ऑफच्या दरम्यान खाली क्षेत्र. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आता होताना दिसत नाही. एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धावेनं सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 52 धावा. 3 धावेनं षटकाची सुरुवात झाली होती, पण बॅक टू बॅक 2 सिंगल आलेले आहेत. स्ट्राईक सध्या दोन्ही बॅटर्स रोटेट करत असताना. धावा सध्या 52 बनलेल्या आहेत. फिनिशिंग टच आता डावाला हवाय, मात्र पाहिजे कुठला फलंदाज ही जबाबदारी स्वीकारेल या सामन्यात. बॉल तयार होत आहेत. देव अर्ध्या विकेटवर टाकलाय बॉल, पूल करण्याचा प्रयत्न, सरप्राईज बाउन्स. अगदी शोल्डर हाईटनं बॉल बॉडीवर जाऊन आदळतोय. बॉडी लेंथ होता, कॉन्क्रीट खेळपट्टी, आणि त्याच कारणासह एक्स्ट्रा बाउन्स जो बॉलला मिळाला तो टॅकल करता आला नाही बॅटर अभयला. लेग बायचा सिग्नल मिळते. एक धाव आणि सिंगल सहित आपण स्कोर पाहतोय सध्या तो 53 धावा. स्टील 2 टू गो. 53 धावा बनलेल्या आहेत. 60+ टार्गेट सध्या माइंडमध्ये, मात्र त्यासाठी चौकार षटकाराची आवश्यकता आहे. हा फुल टॉस चांगले टायमिंग करू शकले नाही कल्पेश. स्वतःवरती नाखुश, नाराज. मिसफिल्ड. दुसरी धाव हवी आहे. थ्रो थोडा खराब आलाय, आणि आता दुसरी धावही बनलेली आहे की नाही, आणि हळूहळू बॉल आता मागेच आलाय. पंच कन्फर्म करतायत. येस इट इज. फलंदाज बाद आहेत. 1+ विकेट आली आहे, आणि त्या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय आय थिंक बॅटर अभयला. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू. 54 धावा बनलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर संदीप. पाहिजे आता फिनिशिंग टच संदीप यांचं कसं असेल. बॉल तयार. देव यावेळेला यॉर्कर, सटीक यॉर्कर. हात खुले करण्याची संधी दिली नाही संदीपला. धावबादची संधी, आणि त्या संधीचंही सोनं झालंय. शेवटच्या बॉलवर काढली आणखीन एक विकेट, आणि या सोबतीनं संपलाय पहिला डाव. बनल्या गेल्या 54 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात, आणि विजयासाठी 55. 55चं टार्गेट चेस करावं लागेल टीम जनबा नागाशीला. चला, मैदानात लगेचच दाखल व्हावं लागेल. जय बजरंग महाजबी कॅप्टन उपस्थित व्हा, आणि त्याचबरोबर टीम भालुक बी. चला, नो मोर डिले. एसटीडीज, आणि जो 12th मॅन नव्हता टीम जनबा नागाशीचा, 2 जबेची जी पॅनल्टी ती आम्ही ॲड करतोय. सो सुधारित दफलक 56 असेल. 56 आणि 57चं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये चेस करावं लागेल टीम जनबा नागाशीला. फायनल टॅली दोन्ही टीम लक्षात घ्या. 54 पहिल्या डावात बनलेल्या आहेत. 2 धाब्याची 12th मॅनची पॅनल्टी. अपडेट टोटल 56, 56, आणि चेस डाऊन टार्गेट करावं लागेल ते 57 धावेचं टीम जनबा नागाशीला. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, जोडले राहा. दुसरा डाव क्षणदात सुरू होते. जॉईन होत आहेत पुन्हा एकदा. अगदी कमी कालावधीत टेनिस क्रिकेट जगताला ज्या समालोचकांना आपल्या आवाजाची आणि आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं, व्हॉइस ऑफ पालघर केलठण अजित पवार सर, या आपलं मनपूर्वक हार्दिक सस्रे सज स्वागत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, ते देखील आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत. ओव्हर टू यू अजित पवार सर. या शुभस या सामन्याचा टॉस आपण करतोय. भगवा चषकाचे यशस्वी आयोजक, आपली जागा खरं तर आमच्या मंचावरती आहे, सुनील माळी सर. या आपण आपल्या शुभस्ते टॉस होतोय.
ग्रामपंचायत आगाशीचे विद्यमान सरपंच विकासजी शेळके यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. जय बजरंग महाजबी आणि त्यांच्या विरोधात भालुक बी. थँक्यू सो मच दीपवीरजी बिराडी सरांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. आणि जाऊयात आता इकडे दुसऱ्या सत्रामध्ये मॅचच्या दिशेने बळतोय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा आपण बघू शकता. दोनसाई ठुणे आणि विघ्नहर्ता मांदिवली यांच्या वतीने आयोजित मैत्री चषक 2026 ही स्पर्धा आजच्या दिवसातील आणि आजच्या रात्रीतील ही पहिली स्पर्धा आपण बघू शकता. तिसरी रजनी ती आपल्याला बघायला भीती आहे. जनमान आगाशी आणि तशा अगेन्स्ट जनमान पाटगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. आजच्या दिवसामध्ये 10 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळ करणार आहेत. नेक्स्ट मॅच भालुक बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग महाजबी. त्यानंतरची नेक्स्ट मॅच जनमान म्हाडसबी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जनमान टेंभरे. त्यानंतर मॅच क्रमांक 4 ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि छत्रपती वॉरियर्स मासई संघ. आणि अंतिमची मॅच LG11 साजे आणि त्याच्या अगेन्स्ट ओमसाई पाडाले संघ मैदानाच्या आतमध्ये तो बघू शकणार आहात. आणि हीच प्रत्येक मॅचसाठी टायमर ऑन असेल याची देखील दक्षता घ्यायची. प्रत्येकी संघाला 20 मिनिटांचा अवधी असेल. 4 षटकांसाठी 5 मिनिटांचा अवधी असेल प्रत्येकी षटकासाठी. आणि प्रत्येक षटक ही 5 मिनिटांमध्ये अगदी तुम्ही कंप्लीट केली नाही तर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल या मॅचमध्ये. टेन क्रिकच्या माध्यमातून भावशिक ती स्पर्धा यूट्यूबच्या वाहिनीवरती दाखवली जाते. तर उपस्थित जे काही गोड व्यक्तिमत्व प्रेक्षक मान्यवर आपण या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपला मोबाईल काढा आणि यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. टेन क्रिक या यूट्यूब वाहिनीवरती स्पर्धा बघायला मिळते. मॅच सुरू होते. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळ येत आणि ओव्हर दी बॉल हे डाउडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये बॉल पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर होता. लॉंग चेस होता आणि पाठवल्या सरळ सीमा पार. येतोय पहिल्याच बॉलवरती चौकार 4. पहिलाच बॉल त्याच्यावरती 4 धावा जोडल्यात आणि त्या 4 धाव्याच्या जोरावरती आता संघाची टोटल 4 आकड्यावरती जोडली आहे. सुरुवात चांगल्या पद्धतीची केली बॅटरच्या माध्यमातून. सध्या जर पाहिलं तर बॅटिंग ट्रॅकवरती रुपेश आणि मयूर दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्कवरनं रोशन. यावेळेस रोशनचा कमबॅक चांगल्या पद्धतीचा पलटवार आउटसाइड ऑफस्टिक बॉल होता आणि सरळ वेगाने निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचा वापर सध्या रोशनच्या माध्यमातून बखुबी चांगल्या पद्धतीने केला जातोय. आणि विकेट चा विचार करायचा गेला तर बॅटिंगसाठी खूप अनुकूल आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर या विकेटवरती धावा देखील खूप जास्त प्रमाणात बनल्या. त्याच्यानंतर रन्स देखील बनत होत्या परंतु गोलंदाजीचा बोलबाला देखील भरपूर चांगल्या पद्धतीचा राहिला. आणि हे सध्या या मॅचमध्ये देखील बघू शकतात. आणखी एक दर्जेदार बॉल गोलंदाज रोशनच्या माध्यमातून कंप्लीट झाला आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल खेळत असताना पाहू शकतात की रुपेश बघू शकला. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल जरूर चौकार ठोकल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे जोडले गेलेत. पूर्वार्धाच्या खेळामध्ये विचार करायचा गेला तर 56 धावा जोडल्या गेल्यात आणि 57 धावा फलकावरती करायच्या आहेत. अर्थातच जनमान आगाशी संघाला दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर पाटगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. ज्या संघाच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीचा खेळ तो केला गेला आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाटगाव संघाने देखील केली आहे. आता इकडे आगाशी संघ रन चेसमध्ये उतरला आहे. जडाबमध्ये होता. खोलवर टप्पाचा चेंडू होता खोदून काढला. अगदी मिडॉनचे खेळाडू पुढे सरसावलेत. बॉलला फील्ड करतात आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती क्विक कंप्लीट झाली आहे. आणि सिंगल धावेच्या मदतीने आता 5 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. जबरदस्त मॅच बघू शकतात. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला गोलंदाजी मार्कवरनं रोशनच्या माध्यमातून. सध्या या गोलंदाजीचा विचार करायचा गेला तर सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु त्यानंतर बॅटरची लेंथ ओळखली आहे. बॅटर कुठल्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आणि कुठल्या स्ट्रॉंग झोनमध्ये बॅटिंग करतो हे ओळखत असताना आता चेंडू आउटसाईड ऑफस्टिक टाकले जात आहेत. हाही बॉल सरळ वेगाने टाकलाय. बॅटर बीट झाले. बॅकफूट लावून पंच करायचा होता आणि तिथे धोक्याचा इशारा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल. चेंडू आणि त्याच्यानंतर यष्टांचा वेध घेता आला नाही आणि त्याच कारणामुळे आता इकडे क्लोज एन्काउंटर होता राहिलं आहे. आणखी एक डॉट बॉलचा वापर सध्या रोशनच्या माध्यमातून केला जातोय.
पहिलं P1चं षटक चालू आहे, त्याच्यामध्ये 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 धावा गोलंदाजाने खर्च केला आणि 3 डॉट बॉलचा वापर याही ओव्हरमध्ये केला आहे. जबरदस्त गोलंदाजी करतात. आतापर्यंत आपल्या गोलंदाजीचा नजराणा जबरदस्त दाखवला या गोलंदाजाने. अंतिम बॉल पुढे होता, पाठवला सरळ काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये. खेळाडूने बॉलला फील्ड केलं, उपस्थित होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव क्विक कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 1 कंप्लीट होत असताना स्कोरबोर्डला आता धावा 6. प्रत्येकी बॉलची 1ची सरासरी मेंटेन करत असताना 0 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. खेळतोय अर्थातच पाटगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकता, ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक पहिलं खूप चांगल्या पद्धतीने पाटगाव संघासाठी राहिले आहे. त्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी चांगल्या पद्धतीची झाली होती, परंतु त्याच्यानंतर गोलंदाज रोशनचा कमबॅक आणि त्याचा पलटवार जबरदस्त राहिला आहे. 3 डॉट बॉल आणि 2 दुहेरी धावा यावेळेस पूल केलाय आणि बॉलला बावडीलाच्या बाहेर गोल केलाय. जबरदस्त फटका, मिड विकेट ओव्हर दी रोप, सीमा पार येतोय. पहिलाच बॉल खेळत असताना बॅटर रुपेशच्या बॅटमधनं सिक्सर, बॅटमधनं आलाय सिक्सर. फटका होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि पाठवलाय सरळ बावडीलाच्या पलीकडे. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि तिथून बॉलला पाठवून दिलं सरळ प्रेक्षक राजा वर्गाच्या भेटीला. सिक्सर. पुन्हा आडबा बॅटने खेळायचा होता. आता खाली क्षेत्राची निवड केली आहे आणि वाकड एरियामधून बॉल चाललाय. सरळ क्षेत्ररक्षक उपस्थित झाले जरूर तिकडे, परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाही आणि याच 2 धावांच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा देखील जोडल्या गेल्यात, अर्थातच 14 आकड्यावरती. जबरदस्त मॅच बघू शकतात. प्रत्येकी बॉलवरती चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बखूबी दाखवला जातोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही मॅचला भरपूर चांगल्या पद्धतीची मजा देखील येते. 57 धावेचं लक्ष समोर ठेवत असताना आता दुसऱ्या षटकामध्ये चांगली धावाची लयलूट केली जाते. 2 चेंडूमध्ये 8 धावा एक्झिक्यूट केल्यात. रोहिदास बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. हो पुढे होता, आता इकडे लॉंग ऑफमध्ये बॉल चाललाय. खेळाडू आहेत पुढे येत आहेत आणि त्याच्यानंतर बॉलची रिटर्न फेकी केली आहे. एक सिंगल फलकावरती क्विक कंप्लीट आणि एका सिंगल धावेच्या मदतीने 15 धावा. प्रत्येक बॉलवरती धावा घेणं इथनं महत्त्वाची भूमिका असेल आणि ज्या गतीने धावा बनवायच्या होत्या ती गती सध्याच्या घडीला मेंटेन देखील केली या मॅचमध्ये. 15 धावा जोडल्या. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. या 3 चेंडूवरती 9 धावा, एक चांगली टोटल सध्याच्या घडीला जोडली आणि याच गतीने धावा जोडल्या तर एक चांगली टोटल जरूर फलकावरती उभी राहू शकते. रोहिदास बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत आणि रोहिदासच्या माध्यमातून फिरकीची जादू दाखवली जाईल का? व आता इकडे बोटांची जादू बिखरवली आहे. कनेक्शन तेवढंसं प्रॉपरली नव्हतं आणि त्याचमुळे डाऊन बॉल इथे देखील कॅच कंप्लीट केला जाईल. आणखी एक विकेट येतोय. पहिला झटका बसतोय 15वरती 1. चांगली मॅच कमबॅक करणं गरजेची गोष्ट होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कमबॅक देखील बखूबी चांगल्या पद्धतीने रोहिदासने केला आहे. 15 आकड्यावरती विकेट घेणं नितांत गरजेचं होतं. ब्रेक थ्रू इथे दिला गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आता या मॅचमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीची मजा येणार. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. विकेट्स चौथ्या बॉलवरती मिळवून दिले पहिले आणि बॅटरला माघारी पाठवलं गेलं आहे. रुपेश ज्याच्या माध्यमातून 5 धावा फलकावरती जोडल्या. आता मयूर आणि अनिश दाखल झालेत. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप इथे, दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप इथे बिल्ड केली जाईल. हो इथे देखील पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघून जाणारा चेंडू होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आणि त्याचमुळे आणखी एक चांगला बॉल. डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाज रोहिदास करतोय.
जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 5 चेंडूचा खेळ रोहिदासने देखील कंप्लीट केला आहे. स्कोरबोर्डला आता फलकावरती धाबा जोडल्यात, अर्थातच 15 आकड्यावरती स्टॉप झालाय. इथे देखील पुढ्यात होता बॉल, पाठवला सरळ एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. खेळाडू पुढे पोहोचतायत आणि त्याच्यानंतर बॉलची ॲक्युरेट फेकी केली जाईल. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होत असताना बघू शकतात आणि 2च्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती जोडल्यात. 17 1. समीकरण आता इथं बदललं गेलं. 18 चेंडू आणि 40 धावेचं लक्ष समोर राहिलंय. जे अनुमान आगाशी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. दुसऱ्या बाजूने सर पाहिलं तर त्यांच्या अगेन्स्ट जे अनुमान पाटगाव संघ पाहत आहेत. दोन्ही संघाच्या माध्यमातून घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्याच मॅचमध्ये एक चांगली टोटल जरूर उभी झाली आहे. कालच्या दिवसाचा मॅचचा विचार करायचा गेला तर काही मॅचेस लो स्कोरिंग राहिल्या, काही मॅचेसमध्ये धावा खूप जास्तीच्या बनल्या. त्यामध्ये आपण 83 धावा देखील बघू शकलात. त्याच्यानंतर जर पाहिलं तर कमीत कमी धावा जर पाहिल्या तर 36-35 धावा देखील आपण पाहिल्यात. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची झाली. अर्थातच पाटगाव संघाच्या माध्यमातून तिथे 56 धावा जोडल्यात आणि 57 धावेचं टार्गेट आगाशी संघाच्या समोर ठेवलं आहे. आणि ते टार्गेट कशा पद्धतीने या मॅचमध्ये पूर्ण केलं जाईल हे आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक बॉल इथनं महत्त्वाचा आहे. प्रत्येक बॉल वरती धावा देखील खूप महत्त्वाच्या आहेत त्या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आता नवीन गोलंदाज सज्ज होत असताना बघू शकतात. रोशन आलेत, ज्यांचं षटक दुसरे आणि या संघाचे तिसरे. 5 षटकांचा सामना असेल. पहिलाच बॉल आउटसाईड लेग स्टंप ठेवला होता आणि त्याच्यानंतर सरळ निघून चालला बॉल सरळ फाईन लेगच्या रिझनमध्ये. एंड मोमेंटला जरूर बॉल स्टॉप झाला आहे. एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न देखील चांगल्या पद्धतीने होतोय आणि पंच देखील सांगतायत की वाईट प्लस बाईटच्या 2. आणि याच 2 धावेच्या जोरावरती आता संघाची टोटल स्कोरबोर्डला सध्या जाऊन पोचली आहे 20 आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती 3 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात आणि या धावा तुम्हाला एंड मुमेंटला आणि एंड क्षणाला खूप महागडा ठरू शकतात. चांगल्या पद्धतीची मॅच रंगत असताना पाहू शकतात की गोलंदाज रोशनच्या माध्यमातून चूक झाली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप जबरदस्त कमबॅक इथे केला आहे. आधीच्या मॅचमध्ये देखील आधीच्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा कमबॅक राहिला होता आणि याही ओव्हरमध्ये कमबॅक बखूबी चांगल्या पद्धतीने करतोय. सुपर्ब गोलंदाजी करतात. बॅटच्या रडारपासून ज्याही वेळेला चेंडू ठेवलेत तिथे बॅटर स्ट्रगल करत असताना आपण बघू शकलात. परंतु ज्या वेळेला पुढ्यात चेंडू होते ते पसंत केलेत. खोलबट टप्पाचा चेंडू होता. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. समोरच्या दिशेने खेळाडू येतात लॉंगांचे आणि त्याच्यानंतर बॉल रिटर्न. आता क्लोज एन्काउंटर होतोय. बॅटरला माघारी परतावं लागेल. बसतोय दुसरा झटका. 20 आकड्यावरती बॅटर बाद होतोय. विकेट मिळते. खेळाडू आऊट. दोन एक्स्ट्रा खर्च केल्या. त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट झाली आहे. आता इकडे जर पाहिलं तर 40 धावेचं लक्ष 18 चेंडूंमध्ये होतं. त्यामध्ये 3 बनल्या गेल्यात आणि 47 धावेचं पाठलाग अजून या मॅचमध्ये करायचं आहे. मोठे फटके नितांत त्या गरज आहे मोठ्या फटक्यांची या मॅचमध्ये आणि खेचावे लागतील. चांगल्या पद्धतीची बॅटिंग या मॅचमध्ये देखील करावी लागेल. अन्यथा मॅच कुठेतरी दूर राहू शकते, दूर जाऊ शकते. जे अनुमान पाटगाव संघ, दुसऱ्या बाजूने जे अनुमान आगाशी संघ, ज्यांच्या माध्यमातून बॅटिंग केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धावा भरपूर चांगल्या पद्धतीने बनल्या. 11 धावा आल्यात आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये कमबॅक चांगला केला रोशनने. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तेवढंसं प्रॉपरली नव्हतं. बॅटिंग ट्रॅकवरती बॅटरच्या माध्यमातून मयूर नव्यानं बॅटर दाखल झालेत आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर देव देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळची अपेक्षा आहे संघाला आणि त्याच्यावरती खरे उतरावं लागेल. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबल या गोष्टींकडे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॅटिंगच्या माध्यमातून महत्त्व दिले जाते जे अनुमान आगाशी संघाच्या माध्यमातून. परंतु मोठे फटके कुठेतरी कमी आलेत आणि त्याचमुळे थोडेसे बागफुटला जात असताना आपण बघू शकतात याही संघाला. इथे देखील बॅटचा फ्लो जबरदस्त होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल सरळ एंडिंग फ्लोमध्ये निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या दास्तानामध्ये. डॉट बॉलचा वापर गोलंदाज रोशन करतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट केला याही गोलंदाजाने आणि 4 चेंडूचा खेळ कंप्लीट केला. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा बॉल होता.
हो, इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय आणि गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याच्या करीस बॉल सीमा पार येतोय. इथे मयूरच्या बॅटमधनं 4 चौकार. होती या संघाला आणि त्या गरजेवरती पाहू शकतात की अगदी विश्वास दाखवलाय. जबरदस्त फटका ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतात. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय. त्यानंतर खाली क्षेत्राची निवड करत असताना वाकड निऱ्यामधून बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार देखील ठोकला या मॅचमध्ये. हो, कमी गतीचा बॉल होता. इथे मिश्रण केलं आणि त्याच्यानंतर ओळखलं, परंतु बॅटचा फ्लो थोडासा लेट आला आणि त्याचमुळे एक सिंगल फलकावरती अधोरेखित करत असताना बॅटर बघू शकतात मयूर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आणि स्कोरबोर्डला आता 28 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इक्वेशन इथनं बदललं गेलंय. 12 चेंडू आणि 29 धावेची गरज. ही गरज कशा पद्धतीने बॅटिंग टीम जनमान आगाशी संघाच्या वतीने भागवली जाईल की या धावा डिपेंड्स केल्या जातील. अर्थातच जनमान पाटगाव संघाच्या माध्यमातून हे आपल्याला बघायचं आहे. चला लगेचच दोन्ही संघांना विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आहे बी फास्ट. त्याच्यानंतर भालूक बी आणि जय बजरंग महाज बी संघाचे खेळाडू आपण तयार व्हायचे. या मॅचनंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचे. 12 चेंडूचा खेळ समाप्तीच्या अखेरीस लगेचच आपण मैदानाचा ताबा तो घ्यायचा आहे आणि आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. देखील स्पीडअप करायचं आहे कारण आपल्याला सामने खेळायचे आहेत. पहिलाच बॉल ललित वरती आक्रमण केलंय, परंतु फटका फसला होता. खेळाडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये होते तयार, परंतु बॅट अँड बॉल मध्ये तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. त्याच्यानंतर नामी संधी होती, संधी सोडली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतात थोडेसे पुढे जास्त प्रमाणात आले आणि त्याचमुळे बॉल थोडासा वरती राहिला आणि त्याच कारणामुळे इथे कॅच ऑफ केला आहे. 11 चेंडू 28 धावेचं इक्वेशन जोडलं गेलं आणि बॅटिंग टीमच्या माध्यमातून पाहू शकतात की रेफर केलंय. आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. इथे बिमर चेक करतोय. तिसरे पंच आमच्या समेत आपण जॉईंट व्हायचंय, आपण चेक करतोय. हिट्स अ फिअर. चला मॅच सुरू करायचे. डीप होतोय बॉल आणि त्याचमुळे अंपायर सिग्नल. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग टीम जनमान आगाशी. पहिलाच बॉल, त्याच्यावरती एक सिंगल धाव फलकावरती बनवली आहे. हो, इथे देखील आपटून टाकलाय. सरळ खांद्याजवळून बॉल सुसाट निघालाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचा वापर जबरदस्त करतात. आई गोलंदाजी केली जाते प्रत्येक बॉल आणि त्याच्यावरती अचूक टप्पा. आता या बॉलचा विचार करायचा गेला तर लेन थोडी पाठी ठेवली होती आणि त्याच्यानंतर खांद्याचा जोर अचूकतेने लावलाय आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. 10 चेंडू 28 धावेची गरज आणि स्कोरबोर्डला आता 29 धावा जोडल्या. 2 विकेट लॉस जरूर झालेत या मॅचमध्ये. पाटगाव संघ एका बाजूने आगाशी संघ खेळ करतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच कुठेतरी क्लोज जात असताना बघू शकतात आणि या मॅचमध्ये 2 बाउंड्रीज जर ठोकल्या तर मॅच अगदी क्लोज जाऊ शकते. परंतु इथनं या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली. प्रत्येकी बॉलवरती पाहू शकतात की सिंगल डबल, त्याच्यानंतर डॉट बॉल आले तर मॅच कुठेतरी पाटगाव संघाकडे झुकू शकते आणि तेच घडताना बघू शकतात. परंतु चूक झाली आहे आणि घ्या क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. लॉक स्टॉप रिझन मध्ये बॉल निघून चालला सरळ. नो स्टॉप सांगत सीमा पार येतोय नशिबाचा दर्जेदार चौकार. 4.
24 धावा फलकावरती करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. स्पीडअप करायचा आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. तिसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं. बॅट शेष लागली होती. त्यानंतर विकेटची संधी देखील होती या मॅचमध्ये, परंतु संधी गमावली गेली आहे आणि त्याचमुळे चौकार देखील ठोकला आहे. आता 24 धावेची गरज. मॅच कुठेतरी आता क्लोज झाली आहे. इथनं एखादा सिक्सर चौकार या मॅचमध्ये आगाच्या संघाला पुढे नेऊ शकतोय. 3 चेंडूवरती चांगल्या पद्धतीची कामगिरी गोलंदाजाला करावीच लागेल. यावेळेस ललितचा हा बॉल आपटून टाकला आणि पुन्हा एकदा विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली आहे. याही चुकीचं भुगतान पुन्हा करावं लागेल. लॉंग स्टॉप ओव्हर दी रोप, सीमा पार. येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक. नशिबाचा दुसरा चौकार. 4 धावा. पाटगाव संघासाठी आपण बघू शकतात 8 चेंडू आणि 20 धावेची गरज. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत आणि मी म्हटलं होतं की 1 ते 2 बाउंड्रीज या मॅचमध्ये आल्या तर मॅच बनू शकते. आता 20 धावेची गरज राहिली आहे. नजर अटी दुर्घटना कटी असंच म्हणावं लागेल. क्रिकेटच्या पटलावरती सतर्क आणि सावध राहणं ही मुख्य भूमिका असते. ज्या वेळी तुम्ही चुका करताय त्यावेळी त्या संपूर्ण संघाला तुमच्या चुकांचं भुगतान करावं लागतंय. इथे देखील गोलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा चेंडू बघू शकतात. आता इकडे फिल्डिंगच्या माध्यमातून देखील दाबा दिल्यात आणि गोलंदाज ललितने आजच्या या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. गोलंदाजी करत असताना प्रत्येकी बॉलवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. काही चेंडू पुढे टाकलेत, काही चेंडू पाठी टाकलेत. विचची गरज राहिली आहे. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिला. इक्वेशन बदललं गेलं आणि त्या इक्वेशननुसार तुम्हाला खेळावंच लागेल. 20ची गरज आहे. अंतिमच्या बॉलवरती एखादा सिक्सर ठोकला तर अंतिमच्या षटकामध्ये 16 ते 14 धावा राहू शकतात आणि त्यासाठी बॅटर्सच्या माध्यमातून प्रयत्न देखील केले जातील. पुढील बॉल, अंतिम बॉल. बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये कनेक्शन करतोय. बॉल चालला डाऊन डी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू पुढे येतात आणि त्यानंतर एक सिंगल फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. धाव नाही आहे तिकडे. 37 धावा फलकावरती जोडल्या. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस 37 या आकडावरती. इथे जर पाहिलं तर एका धावेची संधी जरूर होती, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग राहिली आहे तिथे धाव घेण्याचा मनसुबा नव्हता. चला, टीम मीटिंग नको आहे, विनंती असेल दोन्ही संघाला. चला, बरोबर 20 मिनिटं तुम्ही 4 षटकांसाठी यूज केलेत. आता फक्त 5 मिनिटं असतील या षटकासाठी आणि त्या 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये सज्ज करावं लागेल. याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. चला, विनंती असेल दोन्ही संघाला, आपण आपली शतरक्षणाची व्यूहरचना लावून घ्यायची, फील्ड सेट करायची आहे आणि बॅटिंग ट्रॅकवरती, बॅटिंग स्टॅन्सवरती खेळाडू देखील आपण सज्ज करायचे आहेत. चला, तिथनं उठायचं. टावरवरती जेही बसले असतील चला, ऑलेशन लाईट्स आपण लावल्या त्याच्यावरती आणि त्याच्या खालती कोणी बसू नका, विनंती असेल, कारण करंट येण्याची शक्यता आहे. पाचशे 2 चौकार जरूर समोरच्या संघाला मिळाले गेले, परंतु इथनं मॅच अजूनही ऑन आहे. या मॅचमध्ये जर पाहिलं तर लक्ष आहे अजूनही 20 धावांचं 6 चेंडूंमध्ये आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे आपल्याला बघायचं आहे. मॅच थोडीशी स्लो चालू आहे, स्पीडअप करायचं आहे. पहिलाच बॉल आउटसाइड डी ऑफ स्टॉप टाकला आणि सरळ वेगाने निघून गेलाय. जबरदस्त गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता आणि हे गरजेचं आहे. ज्याच्या वेळी जर पाहिलं तर बॅटरच्या रडारपासून तुम्ही चेंडू दूर ठेवताय तिथे फटक्या खेळणं कुठेतरी कठीण गोष्ट असते आहे आणि सध्या जर पाहिलं तर गोलंदाजी मागून अक्षय तेच करतोय. पहिलाच बॉल बॅटच्या रडारपासून हलका दूर ठेवला आणि त्याचमुळे त्याला यश आलं. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलचा वापर तो करतोय पुन्हा एकदा, परंतु यावेळेस लेंथ ओळखले आणि पाठवले बॉलला सरळ डीपमध्ये खेळाडू आहेत लॉग ऑनचे आणि बॉलला रिटर्न करतात. एक सिंगलचा देखील मनसुबा नव्हता. पुन्हा एकदा एक डॉट बॉलचा वापर इथे केला आहे. आता इकडे 4 चेंडू 20 धावेची गरज. प्रत्येक बॉलवरती आता फटका तुम्हाला खेचावाच लागेल. 3 षटकार आणि त्याच्यानंतर देखील 2 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील या मॅचमध्ये.
जबरदस्त मॅच बघू शकतात. प्रत्येकी मॅचवरती जबाबदारी जिम्मेदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 4 चेंडू 20 धाब्याची गरज या मॅचमध्ये आणि 37 धाबा स्कोरबोर्डला जोडल्यात. इथे सिक्सर किंवा 2 धाबा. यावेळेस कट होणारा बॉल होता आणि तिथे देखील जबरदस्त गोलंदाजी. आता इकडे तुम्ही सिंगल डबल घेतले असता तर मॅच चालू राहिली असती. त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्कोरबोर्डला धाबा देखील कमी करायच्या असल्या त्या राहिल्या असत्या. परंतु या मॅचमध्ये तुम्ही प्रत्येकी बॉलवरती धाबा घेण्याचा मनसुबा ठेवला नाही आणि त्याचमुळे आता इकडे अडचणीमध्ये आलेत. 3 चेंडू 20 धाब्याची गरज राहिली आहे. मॅच आता पूर्णपणे जर पाहिले तर पाटगाव संघ ऑन झालाय. ज्या पद्धतीची बॅटिंग केली, ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि त्याच जोरावरती आता या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहू शकतात. आगाशी संघाला पराभवाची चव चाखावी लागेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण 3 चेंडू 20चं समीकरण जोडलंय. एखादा खरा बॉल इथे आगाशी संघाला या मॅचमध्ये पुनरागमन करून देऊ शकतोय. हो इथे समोर ठेवलाय. उशिरा का ना येईना परंतु फटका आला आणि पाठवला सरळ बॉलला बावडी लाईनच्या पलीकडे. स्ट्रेट फ्रॉम दी डाऊन दी ग्राउंड लास्ट किंग एरियामधून बॉलला पाठवलंय. सिक्सर. इथे केले जातात परंतु उशिरा आणि फटका आलाय. जबरदस्त फटका पाहू शकतात. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी जड मध्ये होता आणि पाठवलंय सरळ ओव्हर दी लॉंग ऑफ सीमा पार आणि बॅटरच्या माध्यमातून सिक्सर जोडलाय. 2 चेंडू 14ची गरज राहिली आहे. डबल फ्रेम मध्ये देखील आपल्याला ते दाखवलं जाते आणि 10 क्रिकच्या माध्यमातून क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि बॅटरची रिॲक्शन आणि त्याच्यानंतर चेंडू पाठवला बावडी लाईनच्या पलीकडे. पुन्हा बॅटर तयार आहे. 2 चेंडू 14ची गरज. एखादा खरा बॉल. ओ इथे देखील भन्नाट वेगाने बॉलला टाकलंय परंतु बॅटचा फ्लो देखील जबरदस्त होता. कनेक्शन घडत नाहीये ते गरजेचं आहे आणि तेच झालं नाही आणि त्याचमुळे आता डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजीच्या माध्यमातून आपण बघू शकतात. 1 चेंडू 14 धाब्याची गरज या मॅचमध्ये राहिली आहे आणि सध्या जर पाहिले तर अक्षयच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 43 धाबा स्कोरबोर्डला जोडल्या. 57 धाब्याचं टार्गेट समोर ठेवलं होतं आणि हे टार्गेट आता अशक्य झालंय अर्थातच आगाशी संघाला या मॅचमध्ये. व इथे देखील बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तेवढंसं प्रॉपरली नव्हतं आणि मॅचमध्ये विजय संपादित करतात अर्थातच जय हनुमान पाटगाव संघ आणि बाडलक जय हनुमान आगाशी संघ. या स्पर्धेचा आपण भाग झाला. त्या स्पर्धेला आपण सहकार्य केलं आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांनी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं विनंती असेल. मॅचची समरी जर पाहिली तर प्रथमतः बॅटिंग करत असताना सचिनच्या माध्यमातून 7